नमस्कार सर्वांना। आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या या एकंदरीत जडणघडणीला शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना काळिमा फासणारी घटना आपल्या राज्यामध्ये घडलेली आहे। महाड जिथं चवदार तळं आहे आणि आपल्या देशाच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी सत्याग्रह केलेला होता। याच ठिकाणी त्यांचीच प्रतिमा फाडण्याचा उद्योग महाराष्ट्रातील एका डुकरानं केलेला आहे। हो, एका डुकरानेच तो केलेला आहे। कारण या महाराष्ट्रामध्ये 50 वर्ष राज्य करत असताना शरद पवार नावाच्या एका व्यक्तीनं वेळोवेळी जातीमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये आणि धर्मामध्ये भांडणं लावून या महाराष्ट्रामध्ये राजकारण करण्याचा उद्योग केला आणि हे राजकारण करत असताना सोबत अनेक गाढवं, कुत्री आणि जितुद्दीन नावाचा मुंबऱ्यातला एक डुक्कर देखील पाळला आणि या डुकराने म्हणजे जितेंद्र आव्हाडने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला, ज्याची लायकी सुद्धा नाही, मनुस्मृती मधला म सुद्धा ज्याला माहीत नाही, ज्याला काडीची अक्कल नाही, अभ्यास नाही आहे, अशा या शरद पवारांच्या पाळलेल्या डुकरानं डॉक्टर महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतरत्न आहेत त्यांच्या प्रतिमेला हात लावून ते प्रतिमा फाडण्याचा त्या ठिकाणी उद्योग केलेला आहे। ही संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे। त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा जरी गुन्हा दाखल झाला असला तरी सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे आणि अशा प्रकारच्या ज्या काही प्रवृत्ती आहेत आणि ह्यांना पाळणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, ते राजकीय पुढारी आहेत, या सगळ्यांचा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेनं योग्य तो विचार केला पाहिजे। कारण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी, सावरकरांच्या विचारांनी पुढे जाणाऱ्या, लोकमान्य टिळकांच्या विचारांनी अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये असल्या कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे। भाजप किसान मोर्चाच्या वतीनं उद्या संपूर्ण राज्यभरामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं जाणार आहे। माझी सर्व किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या प्रदेशचे गणेश तात्या भेगडे व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभरामध्ये भाजप किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या डुकराच्या विरोधात, जितेंद्र आव्हाडच्या विरोधात आंदोलन पुकारायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी एक अस्मिता म्हणून त्या ठिकाणी बघितलं जातं, तर ते संपूर्ण या ठिकाणी महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे। हा महाराष्ट्र हा टिळकांचा महाराष्ट्र आहे, सावरकरांचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। अशा गोष्टी ज्या या पद्धतीनं केल्या जातात त्या इथं खपवून घेतल्या जात नाही आहेत, हे उद्या आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला दाखवून द्यायचं आहे। धन्यवाद।